नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुंबई भांडूपमध्ये मित्रानेच 8वीतील मुलीची हत्या केली, परिसरात खळबळ। इस्रायल अमेरिका इराण संघर्षाचा भडका, शेअर बाजार कोसळला। पुणे खडकवासला धरणात तरुणाचा मृतदेह आढळला, शहरात भीती। कोल्हापूरमध्ये आचार्य कीर्तियश सुरेश्वरजी यांचे भव्य स्वागत। पुण्यात पॉक्सो प्रकरणात आरोपीला दिलासा, पीडितेला मॅकबुक देण्याचे आदेश। इराण इस्रायलमध्ये संघर्ष वाढला, लेबनॉनमध्ये मोठा विध्वंस। सांगलीतील 18 मुलीवर 2 वर्ष अत्याचार, 5 आरोपी अटकेत। राज्यातील 250 लहान शाळांचे एकत्रीकरण, शिक्षण क्षेत्रात चर्चा। भारत वेस्ट इंडिज सामन्यात संजू सॅमसनची शानदार खेळी। यूएमध्ये रद्द उड्डाणांमुळे प्रवाशांना मोफत हॉटेल सुविधा। यूएमध्ये सायबर फसवणूक वाढली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। दुबईत मिसाईल हल्ल्यातून भारतीयांची थरारक सुटका। महाराष्ट्रात आरटीओमध्ये 461 पदांची लवकरच भरती। युद्धामुळे भारतातील फळभाज्यांच्या निर्यातीवर परिणाम। राज्यात 31 दिवसात 3100 अपघात, 1300 पेक्षा जास्त मृत्यू। मुंबईत विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी वाढली, पालक चिंतेत। नागपूर स्फोट प्रकरणी चौकशी सुरू, दोषींवर कारवाई होणार। पुणे खडकवासला परिसरात पोलीस बंदोबस्त वाढला। कोल्हापूरमध्ये शोभायात्रेमुळे वाहतूक बदल। सांगली अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपी अटकेत, तपास वेगात। मुंबई शालेय सुरक्षेसाठी नवीन नियम लवकरच लागू। यूएईमध्ये भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर जारी। महाराष्ट्रात हेल्मेट आणि सीट बेल्ट नियम कडक। पुणे उच्च न्यायालयाच्या निर्णयावर समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया। इराण इस्रायल संघर्षामुळे जागतिक बाजारावर परिणाम, तेल दर वाढण्याची शक्यता। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।